महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या उमदी तालुक्यात जिल्हा सांगली येथील श्री मल्कार सिद्ध देवाच्या यात्रेला सुरुवात. महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या उमदी तालुक्यात जिल्हा सांगली येथील श्री मल्कार सिद्ध देवाच्या यात्रेला जोरदार सुरुवात झालेली आहे. यात्रेमध्ये गेल्या 4 ते 5 दिवसापासून मोठ्या प्रमाणात खिलार जनावरे या ठिकाणी आलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकातील शेतकऱ्यांचे आकर्षण असलेली ही यात्रा आहे. या यात्रेमध्ये हजारो खिलारे जनावरे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले असतात. त्यामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयाची उलाढाल या यात्रेमध्ये होते. यात्रा कमिटीच्या वतीने व उमदी ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याच्या पाण्याची खास व्यवस्था या यात्रेमध्ये करण्यात आलेली आहे. सरपंच मुत्तुतेली व त्यांच्या सर्व कमिटीच्या वतीने यात्रेमध्ये खास पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यात्रेकरू मोठ्या प्रमाणात या यात्रेला येत असतात. सांगली जिल्ह्यातील व पश्चिम महाराष्ट्रातील खिलार जनावरांची ही सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. दरवर्षी या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये ही यात्रा भरत असते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई दरवर्षी जाणवत होती, मात्र यावर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई नाही. त्यामुळे यात्रा कमिटीच्या वतीने ग्रामपंचायतीच्या वतीने खास पिण्याच्या पाण्याची सोय या यात्रेमध्ये करण्यात आलेली आहे. लाखो खिलार जनावरे या यात्रेमध्ये खास करून उपस्थित आहेत. आपण जर बघितलं तर ही खिलार जनावरे या ठिकाणी यात्रेमध्ये आलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये या यात्रेमध्ये या ठिकाणी खास करून खिलार जनावरांची मोठ्या प्रमाणात विक्री होणार आहे. आमचे उमदीचे प्रतिनिधी सुरेश पवार यांचा हा ग्राउंड रिपोर्ट. Press the bell icon on the video and never miss another update.